म्हणायचे माझा मुलगा तुम्ही अटक केला मला सांगाय का नाही? का सांगाय नाही? माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही, सांगाय नाहीत, कसलंच कळविल नाहीत सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कोण्या गरीबाच्या बाळावर असा अत्याचार आणि नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे सर. हॅलो सर, माझे एमएससी बीएड झालेले आहे. मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठे अन्याय झाले आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे, न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं आम्हाला वाटतं. बॉडी ताब्यात घेतली ना? हा, बॉडी ताब्यात घेतली. त्याच्या बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर, थोडं मार लागलेलाच होता त्याला. आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले, आणि फक्त शवाल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर, मारल्याचे वन होते. त्याच्यासोबत 31 जण होते. पहिल्या दिवशी दाखवले ना सोबत बाप्पा अजून 10 ते 12 जण 31 जण सगळ्यांना ते आता त्यांची लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का, त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर याला मारत होते, त्या लॉकअपमधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले. ते माझा प्रूफ आहे. भीमनगर मधला कोविड ऑपरेशन उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कोणाला तरी फोन आला, पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं. सगळ्याला एका वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले आणि सगळेच ओळख येते. आणि जर